साईराम 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 रिकॉर्ड हाँ चलेगा चलेगा। साईराम साईराम साईराम। साईराम ओम साईराम. तर मित्रांनो आपल्या गावातील पालखी आहेत साईबाबाची आणि आपण पण स्वतः चाललोय पदयात्रेला चालत. तर आता आरती चालू आहे, वाजवायला चालू करू थोड्या टायमामध्ये. सगळी आपली पोरं पण आलेली आहे तिथं, करू चालू वाजवायला. हा हा काय डोळवत होते. हा हा आवाज तिथपर्यंत गेला, आवाज नवी मुंबईला गेला डायरेक्ट. तर मित्रांनो झाले वाजून पालखी. आता सागरबाईच्या घरापर्यंत वाजवलेले आणि आता चाललोय घरी. आता आराम करू मस्त पैकी थोडा आणि डायरेक्ट भेटू दुपारी. दुपारी आपल्या गावातून पालखी निघा 4 वाजता, त्यात दुपारी भेटू. बोला ये एकटा वाजवा वाजवतो एकटा. अख्खा कॉल कपला. बोला सामान घ्यायला फक्त सामान घ्यायला का सामान. तर मित्रांनो आपल्या गावातील साईबाबाची पालखी निघाली. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि तुम्ही बघताय समोर पालखी चाललेली आपली. सगळं चाय वगैरे वाटत, नाश्ता वगैरे ठेवला होता इथं.
तर सगळ्या पालखीचे माणूस थांबलेले तर आपली आपली गावातली म्हणजे ऐकर यो सेवेकरी आमचा सेवेकरी गाडीवरती मला पाणी देत असतो. आमचा गोटू बघा गोटू मामा थांबलेले मामा चहा पिताय चहा
तर मित्रांनो पालखी आता चालले आपले साई मंदिरला, स्टेशनचे तर साई मंदिर आहे तिकडे चालले पालखी. तर आपण जाऊ आता, बॅग वगैरे पॅक करून घेऊ कारण की अजून काहीच केलं नाही. बॅग पॅक करू आणि टेम्पोमध्ये ठेवून देऊ आणि आपल्याला जायचं आहे वाजवायला. तुरमल्याला कॉल आहे, जेजूरचे देव आहेत, तर जेजूरचे देव वाजू. ते झाल्यावरती डायरेक्ट आपण चालवा सुरुवात करू. डायरेक्ट नावड्याला वसते आपली आज रात्रीची. तर डायरेक्ट जातो आता घरी, बॅग वगैरे पॅक करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो बॅग पॅकिंग वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. फक्त याच्यामध्ये कोट आहे, हे खाली आदरा फादर आणि बॅग वगैरे भरले आहेत मस्त. तर डायरेक्ट जायचं. आपला बॅगीचा टेम्पो भरलेला, आपली बॅग पण टाकलेली आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सर्व जेवणाचं सामान आहे. तर मित्रांनो वाजवायला निघालो आता, पोरं गेले आपली पुढं सगळे. तर आपण चालू ते कॉल ठरवला होता 4 फेब्रुवारीचा कॉल ठरवला होता. चालू डायरेक्ट तुरमाल्या गावात. मित्रांनो पोहोचला तुरमाल्या गावामध्ये आणि चालू झालं आहे वाजवायला आता. तर मित्रांनो झालं आता वाजून आणि तुरमाळे गाव पूर्ण लवकरच झोपतात. आता वाजले किती माहिती आहे का, 10 वाजलेले आहेत. पूर्ण गाव सामसून आहे. आता आपल्या गावामध्ये 10 वाजता लोक जेवतात. ती बघताय कोणच दिसत नाही घराच्या बाहेर. आपली तरी पोरं बाहेर फिरत असतात बारीक बारीक, पण इथं कोणच नाही, लवकर झोपतात सगळे. तर आता आपल्याला पंढर भेटलेले आहेत जाण्यासाठी. धांदल्या काका आहे आणि एकनाथ काका आहे, त्यांच्यावर चाललो आहे. पण आता जाऊ डायरेक्ट गावामध्ये. गावातून निघू डायरेक्ट पायी आपण पहिल्या नावड्याला आपली वस्ती आजची. तर डायरेक्ट जाऊ गावामध्ये. तेव्हा आपल्याला पंढर भेटलेले आहेत जाण्यासाठी. एकटाच चाललो होतो, पण एकनाथ दादा आहे आपल्यासोबत, योगेश आहे आणि महादेव काका आहेत. निघू पण 4 जण आहोत. डायरेक्ट निघू सुसाट नावड्याला. आता वाजले किती माहिती का, आता 11 वाजलेले आहेत. तर जाऊ आता, सुरुवात करू आपण आपल्या प्रवासाला. बराच वेळ महादेव काकांची वाट बघितली. एकदम चिकना बांड होऊन राहिले महादेव काका. तुम्ही बघताय दाढी बिडीला एकदम कलर बिलर मारून टाकाटक एकदम चालायला सुरुवात करतो आम्ही. तर डायरेक्ट करू चालू सुरुवात गावातून. बोला ओम साईराम. ओम साईराम. महादेव काकांची मशीन आता थंडी आहे. ते हल्लो जेव्हा जशी जशी चालू होईल ना, तशी गाडी तशी तापत जाईल. ते आता म्हणजे गाडी हल्लो 5-5 होत जाईल. आमचे पाय थकतील. पहिलाच दिवस. मित्रांनो आपण हायवेला लागलेलो आणि आपला प्रवास झाला चालू, तुम्ही बघताय. आणि रात्रीच्या गाड्या जरा भरपूर फास्ट चालतात, थोडी रिस्क आहे. आता पालखीची आरती झाली, जेवण पण चालू झालेलं आहे. मला वाटते आपण 1-1:30 वाजेपर्यंत पोचू बहुतेक. आता वाजलेत 12, 1:30 वाजून मला वाटते बहुतेक. तर डायरेक्ट जाऊ नावड्याला. खांदेश्वर मंदिर
आता रोड क्रॉस केलेला आपण त्या साईडला होतो, या साईडला आला आणि समोर बघताय कलंबोली सिग्नल. तर का वाजलेले 12:15 आणि आता कलंबोली सिग्नलच्या आसपास आहोत आपण. कांदापल्ली सोडले आत्ता आपण. आता कलंबोली सिग्नल आहे पुढं आणि गाड्या जाम बेकार धावतात, रात्रीची वेळ आहे तू बघताय म्हणून मी या साईडला आलो. माझे दादा 2 शब्द बोलत आहेत. म्हणजे तू पदयात्रा का करतोस? पदयात्रा काय करतो असा मी साईबाबाच्या कृपेने मी साईचा झालेलो आहे म्हणून मी पदयात्रा करतो. म्हणजे जेवढा होईल तेवढा मी देवासाठी करेन. देवासाठी करेन. देवाने तुला सुखरूप ठेवा म्हणून. हा सुखरूप. आता खिडूकपडा गावाजवळच आहे कलंबोली रोड पूर्ण खिडूकपडा गाव. आता आपण नुकत्याच 40 मिनिटात पोहोचू. होता अर्ध्याचं बहुतेक पोचून जाऊ आता नावड्याला. तर आता जेवढं वगैरे झालेलं सगळे झोपले पण असतील कारण की आता वाजला तर 1 वाजता आलेलं आहे. तर जाऊ नावड्याला. साईराम साईराम साईराम. मित्रांनो त्या मनुष्याने गाडी थांबवले तर बोलते 1000 रुपये घे चाय पाण्याला. तो स्वतः बोलते की त्याची दारू बोलते का आम्हाला कळत नाही. आला परत आला नहीं भाई रहने दो भाई. ले लो गुरुदेव. नहीं, हे नहीं. प्रभु माफ नहीं करेगा प्रभु. साईराम ले साईराम. लो आप लोग ले लो, मैं अपनी तरफ से दे रहा हूँ. ए भैया भगवान के नाम पे मैं हमारे हमको बहुत दूर लगेगा जो होटल का. 1000 रुपया आप लोग. 1000 रुपया. सुनील शुक्ला. लक्ष्मण कुमार शुक्ला आएगा भाई. ले लो 1000 रुपया मेरे. दादाने 1000 रुपये आपल्याला दिलेले आहेत की आपल्या ट्रस्टीला 1000 रुपये द्या. पाण्याला म्हणजे काय आपल्याला पाण्याला वगैरे काय कशाला मदत होईल आपल्याला. दादा 1000 रुपये करतात. 1100 रुपये. हाँ भगवान के नाम का आप लोग सुबह से शाम तक. चलेगा. थँक्यू. रिकॉर्ड करेगा. हाँ चलेगा. साईराम 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 ओम साईराम. मंडल में कोई गलती किया हूँ तो नहीं, नहीं. मंडल में मैंने कोई गलती किया तेरे नाम से हो. भोजन. साईराम साईराम. साईराम मुझे हाँ साईराम तेरे नाम से भोजन के लिए डालेंगे. शुक्ला जी भोजन के लिए डालेगा. साईराम मित्रांनो असे बरीच लोक भेटतात आपल्याला मदत वगैरे करणार. तर त्याने 1100 रुपये आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. तर ते आपण आता जेवणाच्या म्हणजे आपली जी ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये टाकू पण ते म्हणजे आपल्याला एक पाण्याला किंवा जेवणाला वगैरे काय मदत होईल आपल्याला. धीरे जाओ. तर यांचं नाव होतं नाव काय अमित शुक्ला. अमित शुक्ला यांचं नाव होतं. त्यांनी आपल्याला 1000 रुपये दिले. तर आपण ते जमा करू आपल्या ट्रस्टीमध्ये. तर मित्रांनो फायनली आपल्या मुक्कामावर पोचलेलो आणि तुम्ही बघताय हा नावडा रोड आणि नावड्याची शाळा बघताय तुम्ही. तर चाललो आतमध्ये आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे सगळे पण आपले जेवण झोपलेले आहेत. सर्व शांत वातावरण तिथे बघतो तुम्ही. तर बघू तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आल्याला आपल्या बागी घेतलेल्या आहेत आणि सगळे बरोबर झोपलेले आहेत गार. ये भाई जागा आहे. साईराम जेवले का? नाही जेवले ना. आता आले वाटतं. आत्ता आलं. तेव्हा सगळे साईराम जागेत अजून 1 वाजला तरी जागेत. बाकी सगळे झोपून गेलेले आहेत. वरती पालखी आहे.